किती भारी एंट्री आहे. खुश वॉटर पार्क. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही जाणार आहेत बाहेर म्हणजे थोडंसं फिरायला जाणार आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये कुठेच प्रियान प्रक्षिताला नेलं नव्हतं, तर त्याच्यामुळे आज एका दिवसाची टूर जी आहे ती काढलेली आहे. आम्ही एका दिवसातच जाऊन येणार आहेत. सो कुठे जाणार आहेत आम्ही आणि काही दिवसभरामध्ये एन्जॉय करणार आहेत हे तर तुम्हाला बघायलाच भेटणार आहे आज. तर मी तर 5ला उठले होते, माझं सगळं आवरून घेतलंय. आता प्रियान प्रक्षिताला उठवते, म्हणजे मी उठवायच्या अगोदर ते उठलेत बघा. हे बघा इथे सोफ्यावर येऊन झोपलेत. उठा प्रियान, उठ ना, ब्रश करायला जाय. उठ लवकर प्रक्षिता, उठ उठ ना. जायचं नाही, जायचं काय? चला लवकर चल. थोडेसे खा, थोडे थोडे खा, थोडा थोडा करायचा. थोडा खाय. थोडा थोडा करायचा. प्रक्षिता बघ बरं कशी खायला छान लागेल ते. पण मुडपला नाही हे बिलकुल. पण ते चलताना होते काढून टाकू आपण. चला, चांगलं दिसायला का? पण चांगलं दिसायला. चला चला चला. थांबले 2 मिनिटं. चप्पल घेऊ दे मला. ठेवायचे पण बॉटल घेतली. मोठ्या पप्पाला बाय कर. मोठ्या पप्पाला बाय कर ना. मोठ्या पप्पाला बाय कर ना. रक्षिता बाय कर ना मोठ्या पप्पाला. तर माझा छोटा भाऊ पण होता सोबत आणि आम्ही ज्या लोकेशनवरती आज जाणार होतो ते जवळपास 2-2.5 तासाच्या अंतरावरच होतं. तसं तर आम्ही घरून सकाळी लवकरच निघालो होतो. जवळपास 8-8:30 वाजले असतील. पोहे पण बनवले होते, पण नाश्ता काही सगळ्यांनी केला नाही. त्याच्यामुळे आम्ही वाटत उतरणार होतो एके ठिकाणी नाश्ता करायला. चला आता आम्ही उतरलेलो आहोत नाश्ता करायला. इथे तर आम्ही थांबलो होतो अहमदपूरच्या एका हॉटेलवरती. साऊथ इंडियन हॉटेल होती, जिथे मेदू वडा, डोसा, इडली, सांबर हे सगळंच एकदम सुपर टेस्टी होतं. सगळ्यांनाच खूप जास्त आवडलं. सगळ्यांनी पोटभर नाश्ता केला आणि तिथून मग निघालो पुढे. ते मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. ती पिंड दिसायली. ते वॉटर पार्क कुठं असेल? ते महाराज आहेत ना, ते कोणते तरी ते महाराज मी बघितले. आपले मित्र आले. सुस्वागतम. इकडे नाही रे, इकडे. किती भारी एंट्री आहे. अरे बाप, ते लायन दुनियाचं सगळ्यात सुंदर दिसणारं लायन आहे. ते लायन दुनियाचं सगळ्यात सुंदर दिसणारं लायन आहे. रक्षिता खुश वॉटर पार्क. वॉटर पार्क. प्रियान आणि प्रक्षिता खूप जास्त एक्सायटेड होते. प्रक्षितापेक्षा प्रियान तर खूप जास्त खुश होता, कारण की लेकरांना ना पाण्यामध्ये खेळायला म्हणलं की खूप जास्त मजा वाटते. तर दोघं पण इतके खुश होते ना की खूप एन्जॉय केला दोघांनी. तर आम्ही आलो होतो चाकूरच्या अम्युजमेंट पार्कमध्ये, जिथे खूप मोठ्या मोठ्या स्लाईड आहेत. सध्या आम्ही इकडे छोट्याशा पूलमध्ये आहेत, पलीकडे मोठ्या स्लाईड आहेत. तर सुरुवातीला काय होत होतं, प्रक्षिताला पाणी बघून तर छान वाटत होतं, पण स्लाईडवर न्यायचं म्हणलं की ती नको बोलत होती. पण प्रियान त्या गोष्टीमध्ये एकदम पुढे आहे, त्याला कुठल्याच गोष्टीची भीती वाटत नाही.
तर आता आम्ही आलो इकडे मोठ्या स्लाईडकडे, जिथे मी गेले होते वरती, आणि स्लाईडहून येताना बघा माझी कशी फजिता झाली दोघं तर. अटकले. छोट्या स्लाईडवर एवढं काही वाटत नाही, पण मोठ्या स्लाईडवर आल्याच्या नंतर स्पीड खूप जास्त असते, नाकात तोंडात पाणी जातं. ते माझ्यासोबतही तसंच झालं, ठसका लागला होता मला इथे जोरदार. तर खरंच लेकरांना खुश बघून आपल्याला एक वेगळाच आनंद होतो. त्या दोघांना बघण्यामध्येच मी तर बिझी होते. ह्यांना पण त्या दोघांना इतकं खुश बघून खूप छान वाटत होतं. प्रियान, प्रक्षिता आणि माझा भाऊ. बघू शकता तुम्ही त्या दोघांचा आनंद, किती खुश आहेत. तर या वॉटर पार्कमधून बाहेर यायचं नावच ते घेत नव्हते. त्यांना चला बोलले होते, तिकडे दुसरं एक अम्युजमेंट पार्क आहे तिकडे जायचं म्हणून, तर ते ऐकतच नव्हते. तरी त्यांच्या मनावर परत एक अर्धा एक तास आम्ही ते थांबलो आणि नंतर मग चेंज वगैरे करून पुढे निघालो. जिथे तिकीट वगैरे काढले, इकडे पण स्पेशल वेगळं तिकीट आहे आणि ट्रेनमध्ये बसलो. एक छोटीशी ट्रेन आहे जिथे आपण त्याच्यामध्ये बसून पुढे आपल्याला आतमध्ये नेऊन सोडतात, जिथे हॉटेल आहे आणि खूप साऱ्या राईड आहेत. तर सुरुवातीला आम्ही जेवण करणार होतो, कारण की आम्हाला लेट झालं होतं. जेवणाची वेळ आहे ती निघून जाणार होती. 3पर्यंत जेवण असतं इथे. सो आम्ही 2:30 वाजता इथे आलो होतो आणि आता आम्हाला हॉटेलपाशीही नेऊन सोडणार आहेत, जिथे आतमध्ये सगळी व्यवस्था आहे. तिकीट जे आहे त्याच्यामध्ये जेवण आणि 10 राईड असा हे कॉम्बो आहे पूर्ण. तर इथे भरपूर असे आंब्याचे झाडं होते, खूप छान वाटत होतं आणि आंबे इतके लागले होते त्याला, सगळे पिकलेले आंबे होते. बघूनच आम्ही खुश झालो. घ्यायचा तर काही इथे परमिशन नव्हती घेण्यासाठी. तर एकदम फ्रेश आणि असं हिरवळ वातावरण आहे इथे. सगळा व्ह्यू बघत बघत आम्ही पोहोचलो हॉटेलपाशी. तर प्रियांचा डान्स काही कुठेच थांबत नव्हता. इथे आल्याच्या नंतर एक मोठा हॉल आहे, जिथे जेवणाची छान व्यवस्था केलेली आहे, बफे सिस्टीम आहे. आणि आता मात्र सगळ्यांना भूक लागली होती, एनर्जी पण थोडीशी डाऊन झाली होती. पण जेवणाचं ताट बघून सगळेजण खुश झाले. वरण भात, 2 भाज्या, कोशिंबीर आणि स्वीट खूप छान होतं जेवायला. तर त्यांनी सांगितलं होतं की 3पर्यंत लिमिटेड जेवण असतं आणि 3च्या नंतर अनलिमिटेड पावभाजी असं काहीतरी आहे इथे. तर जेवण करून आम्ही गेलो पहिल्या राईडकडे. चालतंय, चलो. ठीक आहे. पर्स ठेव खाली. तर मला सांगताना पण हसू येते, कारण की ह्या कारची जी स्टेरिंग आहे ती प्रियांच्या हातामध्ये होती आणि तो सारखा मला गोल 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 फिरवत होता. माझ्या हातात दे म्हणलं तर काय ऐकत नव्हता तो, पण सारखं गोल गोल फिरल्यामुळे मला हसू काय कंट्रोल होत नव्हतं. फुल एन्जॉय केला आम्ही इथे सुद्धा. ही राईड मला आवडली खूप जास्त. तुला बसायचं? बस ना. घरी जातात आपोआप पाय. हाय कर प्रक्षिता. हाय कर. ते पण इकडे येते. तर याच्या अगोदरची जी राईड होती त्याच्यामध्ये प्रियान आणि त्याचे मामा बसले होते. मी, प्रक्षिता आणि ह्यांना नको म्हणलं आम्ही तिघं पण. त्याच्यापेक्षा ही जी जंगल स्विंगची राईड आहे ती आवडली होती आम्हाला. याच्यामध्ये सगळेच जण बसलो होतो. त्याच्यानंतर होती ड्रॅगन ट्रेन, त्याच्यामध्ये पण मस्त मजा आली. मग होती झिप लाईन, त्याच्यामध्ये तर मला बसायचंच होतं, भीती वाटू का काही हो. सुरुवातीला थोडीशी भीती वाटली, पण नंतर इतकी मजा आली ना, खूप छान वाटलं. बऱ्याच ठिकाणी भीती अशी वाटते सुरुवातीला, पण नंतर वाटते की चला हातातून हा टाईम निघून गेल्याच्या नंतर आपल्याला काही भेटणार नाही, त्याच्यामुळे भीती वाटू का काही हो, बसायचं तर होतंच. नंतर मग आलो आम्ही इकडे बोटिंगसाठी. इकडे बघ प्रक्षिता. लास्ट राईड सगळे थकून गेले. तर ही होती ट्रेनची लास्टची राईड. चेहऱ्यावरून तुम्हाला समजतच असेल किती थकलेले आहेत सगळे. तर पूर्ण इथलचा जे पार्कचा व्ह्यू आहे, ह्या अम्युजमेंट पार्कचा पूर्ण व्ह्यू याच्यातून बघायला भेटला. तिकीट दाखवा, तिकीट.
आता आलो होतो आम्ही बाहेर. पूर्ण राईड जे आहे ते करून झाल्या होत्या. मस्त एन्जॉय केलं. दिवसभराचा इतकी थकवा आला होता, आता डोकं पण दुखत होतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमची राय नक्कीच कमेंटमध्ये कळवत जा. त्याच्यामुळेच मला जे आहे चांगल्या गोष्टी आणखीन चांगल्या बनवण्यासाठी प्रोत्साहन भेटतं. तर व्हिडिओ पण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशा छानशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.